आज समृद्धी गणेश काते हिच्या माध्यमातून आज सीनियर सिटीजन आणि ज्या घरोघरी काम करणाऱ्या ज्या महिला आहेत, ज्या गरजू आहेत, त्या गरजू महिलांसाठी आज छत्री वाटप करतायत आणि हा तिचा हर वर्षाचा कार्यक्रम आहे। हर वर्षाचा कार्यक्रम ती छत्री वाटप घेते आणि तिने हा कार्यक्रम घेतला आहे। त्याला मी शुभेच्छा देतो आणि ही बाळासाहेबांची शिकवण आहे। 80% समाजसेवा, 20% राजकारण, त्यातलीच ही एक म्हणजे काम जे तिने केलं आहे तो हा प्रत्येक वर्षी ती करते आणि लोक त्याला प्रतिसाद देतात। घरोली महिला मंडळ पण आलेले आहेत, सिनियर सिटीजन पण आलेले आहेत, ज्यांना गरज आहे ते पण आलेले आहेत आणि छत्र्या वाटपचा कार्यक्रम झाला आहे। माझ्या हस्ते तिने छत्र्या वाटपचा केला। हां, आमचे वाघमारे, आमचे साळवे, सर्व वाकळे साहेब आमचे हे सर्व आज आले आहेत। त्यांना सर्वांना छत्र्यांचा वाटप केलेलं आहे। मी तर म्हणेन की आमचा प्रयास असतो की ते 80% न करता 100% कसं करता येईल आणि कसं लोकांकरिता आपण उपयोगी होऊ शकतो त्याचाच प्रयत्न असतं। कारण नेहमी कातेसाहेब म्हणजे माझे बाबा म्हणतात की समृद्धी, तुला लोकांनी निवडून दिलं आहे, लोकांनी तुला मतदान केलं आहे, तर तू बांधील आहेस त्यांच्याकडे कामं करण्यासाठी। तर नक्कीच तो माझा एक अथक प्रयत्न असतो, एक प्रयास असतो त्यांच्यासाठी की बाबा त्यांनी मला माझ्या कठीण काळी मला त्यांनी निवडून दिलं। आज मी ज्या पद जे भूषवलं आहे मी ते त्यांच्या ह्याच्यामुळे भूषवलं आहे आणि नक्कीच त्यांच्याकरिता काही ना काही करणं हे माझं कर्तव्य बनतं, म्हणून एक छोटीशी प्रयत्न आपण केलेला आहे। शिंदे साहेबांची ही संकल्पना आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आपण ते दवाखान्याला नाव दिलेलं आहे आणि त्याच गटातली लोक, ठाकरे गटातलीच लोकांनी मला विरोध केलेला त्या दवाखान्याकरिता। कारण ते आपण लोकांकरिता ते दवाखाना बांधला होता, ते जागेवरून त्यांनी भांडणं केली। परत इथे बांधायचं नाही, तुम्ही करायचं नाही, आम्ही करू करता त्यांनी केलं नाही आणि जेव्हा मी बांधायला घेतलं तेव्हा मला खूप त्या लोकांनी विरोध केला। पण मी पण तेवढीच हट्टी आहे, कारण मला अगर माझ्या मागे बाबा उभे आहेत ठामपणे, तर मी कोणालाही घाबरत नाही आणि मी लढून ती जागा घेऊन, मी काही माझ्यासाठी घेतलेली जागा नाही आहे, लोकांसाठी आहे। तिथे लोक वापर करणार आहेत, मी काही तिथे जाणार नाही आहे। पण त्याचं मला मी जसं पहिला तुम्हाला सांगितलं की माझं देणं हे कर्तव्य बनतं, त्याकरिता मी ते लोकांकरिता बांधलेलं आहे आणि लोकांनी त्याचा उपयोग घ्यावा। कारण आता शताब्दीमध्ये तुम्ही बघायला गेलात तर डॉक्टर नसतात वेळेवरती, परत फॉर्म काढण्यासाठी लाईन असते, कुठून लोक येतात, ॲक्सिडेंटवाली पेशंट्स असतात, मग जिथे नॉर्मल ताप आणि सर्दी खोकल्यातली लोकं असतात त्यांना वेट करावं लागतं आणि ज्येष्ठ नागरिक माझ्या इथे भरपूर राहणारे आहेत, तर त्यांच्याकरिता मी सारखं एक प्रयत्न करतच असते। म्हणून त्यांना लांब पडायला नको, कारण रिक्षा अगर वरती पांजरापोळ लागली तर ती रिक्षा खाली येत नाही आणि खालची रिक्षा वरती जात नाही, असं लोकांना त्रास होतो। सह्याद्रीनगरच्या लोकांना एक पायी चालत आले तर तो दवाखाना उपयोगी त्यांना होऊ शकतं। तिथे रक्त तपासणी वगैरे आणि वेगळ्या तपासण्या ज्या आहेत त्या फ्री ऑफ कॉस्ट साहेबांनी तिथे योजनेमधून आपण तिथे लोक बसवणार आहेत आणि त्याचा लाभ लोक घेणार आहेत। तर ह्याच्यात मला दुसरं काही स्वार्थ नसताना लोकांकरिता एक चांगलं उपचार सोय उपलब्ध करून देणं हेच माझा प्रयत्न होता आणि त्याकरिता मी मग माझं बल बोलतात ना तसं हे करून, कारण शेवटी थोडंसं बोट वाकडं केल्याशिवाय तूप निघत नाही बरणीतनं, तर थोडं वाकडं होऊन मग मी तिथे ठामपणे उभे राहून ते काम मी करून घेतलेलं आहे आणि ते लोकांसाठी लवकरच आपण गणपतीनंतर ओपनिंग करून घेऊ। कारण आता लोकांचीच मागणी होती की ताई आता करू नका, तुम्ही गणपतीनंतर त्याची ओपनिंग करा, कारण आता ते पण त्यांच्या घरात बाप्पा येणार आहेत, त्याच्या आगमनासाठी ते पण बिझी आहेत। तर ते जसं त्यांच्या सांगण्यावरून आपण गणपतीनंतर त्याचंही लोकार्पण मोठ्या थाटामाटात करणार आहोत। तुम्ही आतापर्यंत 21 टॉयलेट डबल मानेचा बांधलेला आहे आणि जनतेचं सुपूर्द केलंय, मागे पण मी उद्घाटनला आलो होतो, त्याबद्दल
आताही मी 21 बांधले आणि नंतर आता परत 3 बांधून घेतलेत. एक बोरबादेवीचं आहे, वाडोली गावातलं आहे आणि आता एक गणेशवाडीचं एक थोड्या दिवसात मी तेही ओपनिंग करते. त्याचं पेंटिंगचं काम थोडंसं पावसामुळे राहिलं होतं, तर तेही झालेलं आहे. तेही लोकांकरिता आपण दिलेलं आहे. कारण मी जेव्हा निवडून आले, आपण बघायला गेलो तर मी जेव्हा प्रचारामध्ये फिरत होते तर लहान लहान मुलं रस्त्यावरती बसत होते, स्वच्छता नव्हती, लोक ओपनली टॉयलेट यूज करत होते आणि जे जुने टॉयलेट होते ते खूप खराब कंडिशनमध्ये होते. तर ते मी जेव्हा लक्षात घेतलं, जेव्हा मी स्वतः गल्लोनी गल्लो फिरली, तर लोकांची गरज मला ती जास्त हे वाटली की कारण ती बेसिक नीड्समध्ये आपण टॉयलेट कन्सिडर करतो. आणि मग माझ्या प्रयत्नांनी आपण 21 टॉयलेट G+1 आपण बांधलेले आहेत. जिथे G+1 लोकांनी विरोध केले तिथे आपण फक्त ग्राउंडचे बांधलेले आहेत. पण त्यांना मूलभूत गरजांमधून ते एक गरजेची गोष्ट आहे आणि खास करून महिलांकरिता, कारण महिलांना टॉयलेट असणं, एक चांगलं व्यवस्थित क्लीन टॉयलेट असणं खूप गरजेचं आहे आपण बघायला गेलो तर. त्याच्याकरिता हा माझा प्रयत्न केलेला आहे मी. ताई, गणपती बाप्पा आता 2 दिवसावर आहे आणि महायुतीचे भगवा परत महानगरपालिकेवर फडकू काय बाप्पाला प्रार्थना? बाप्पाचा आशीर्वाद नेहमीच असतो आपल्यासोबत. दुःखचा राजाचाही आपल्याला या टायमाला आशीर्वाद असेलच आणि नक्कीच महानगरपालिकेवरतीच भगवाच फडकेल आणि शिवसेनेचेच नगरसेवक येऊन शिवसेनेचाच महापौर बसेल असं आम्ही ग्वाही शिंदे साहेबांना देतो. धन्यवाद. ते प्रत्येक वर्षी करतात, पण ह्या वर्षी जरा लेट झाले. त्याच्यामुळं काय तरी आता छान कार्यक्रम होतोय, त्याच्याबद्दल काय वादच नाही. आणि ते नेहमी करतात, काम बी करतात. हां, बरोबर आहे. छान वाटतं आम्हाला, ज्येष्ठ नागरिकसाठी चांगलंच आहे ना. त्याच्यात काय जवळची जवळ, आम्ही बी तिथंच राहतो येणार ना. याच्या पुढे चांगलं होऊ दे आणि दुसऱ्या बी निवडणुकीला ते निवडून येऊ दे. दुसऱ्या वेळेस पण त्यांना तिकीट भेटणार आणि निवडून आणणार आम्ही. उनकी जैसी दुआ किसी से मिलेंगे नहीं. बार बार हमारे दोस्त थे, उन्होंने सब मदद किया, उनके बहुत आभारी है. उनको शुभ इच्छा मेरे तरफ से भी और सब जनता की तरफ से भी, एरिया की तरफ. अभी देखिए घोषणा किया है कि हॉस्पिटल हाँ, हॉस्पिटल आने के लिए वहाँ जरूरी है, मैं उधर ही हॉस्पिटल बनाऊँ. जरूर. काते साहब का यहाँ सहयोग बहुत है और सहयोग काते साहब ने बनाया हॉस्पिटल. वो हम लोग के लिए, ज्येष्ठ नागरिक के लिए सब शुभ चीज जाहिर किया है और उनकी सुविधा पहले से. काते साहब दिल खुश आदमी, जैसा नाराज दूसरे आमदार नहीं है. वो जैसे उसने बोला वो काम लेट हो लेकिन करेगा जरूर, इसकी हमको आज शुभेच्छा है. और काते साहब करेंगे, हमको बहुत